डायबिटीज हा शरीरामध्ये मेटाबॉलिक मेमरी असणारा आजार आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपण आज समजून घेऊ मेटाबॉलिक मेमरी म्हणजे काय. तर मेटाबॉलिक मेमरी म्हणजे काय आहे, की तुम्ही आयुष्यामध्ये आतापर्यंत तुमच्या टीन एजमध्ये म्हणजे लहानपणापासून तर मोठं होईपर्यंत काय खाल्लं, हो. काय कोणत्या कोणत्या गोष्टींचं सेवन केलं, कसं जीवन जगले, तुमच्या लाईफमध्ये कोणता ट्रॉमा झाला, तुम्ही कोणत्या स्ट्रेसमधून गेला, तर त्याचा पुढच्या आयुष्यावर होणारा इफेक्ट म्हणजे डायबिटीज असं आपण म्हणू शकतो. ओ माय गॉड. येस. तर त्याला मेटाबॉलिक मेमरी असं म्हणतो. तुमचं मेटाबॉलिझम तुम्ही किती सप्रेस करून ठेवलंय याच्यावर तुम्हाला पुढे डायबिटीज होईल की नाही हे अवलंबून आहे. तर त्याच्यामुळं आपण हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, की आपण टीनेजमध्ये काय करतोय म्हणजे आपल्या अ, ब 11 वर्षाच्या वयापासून तर एक 20 ते 25 वर्षाच्या वयापर्यंत आपण काय खातो, काय पितो, कसं आयुष्य जगतो, कोणत्या स्ट्रेसमधून जातो, हे फार महत्वाचं आहे. त्याच्यावर आपलं पुढचं आयुष्य ठरतं. म्हणजे त्याच्यावर आपल्याला पुढे जाऊन शुगर, डायबिटीज, तुमचं हायपरटेन्शन, हृदयरोग आणि स्ट्रोक ह्या गोष्टी होईल की नाही हे त्या 10 ते 15 वर्षांमध्ये माय गॉड. ठरलेलं असेल असं मला